नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. महाजन इंडस्ट्रीमधील स्टाफला आता सर्वांना समजलेलं असतं की आकाश आता पूर्णपणे बरा झालाय. 7 वर्षापूर्वी ज्या आकाशने हे पूर्ण ऑफिस सांभाळलेलं होतं आणि महाजन इंडस्ट्रीला एका वेगळ्या वळणावर आणून ठेवलं होतं, तो आकाश महाजन आता बरा होऊन परत आलाय आणि त्यामुळे स्टाफ हा खूपच खुश झालेला असतो आणि एक एक करून आकाशला भेटायला येत असतो. रागिनी स्टाफला सांगत असते की हे बघा, आकाश सरांची तब्येत अजूनही ठीक नाहीये आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आकाश सरांची तब्येत ठीक नसताना कंपनीचा सगळा डोलारा तुम्ही त्यांच्यावर टाकावा, तर तुमचं कुठंतरी चुकतंय. कारण त्यांची तब्येत ऑलरेडी ठीक नाहीये आणि त्यांच्यावर एवढा मोठा डोलारा टाकणंही ठीक नाही, कारण अजूनही ते पूर्णपणे बरे झालेले नाहीयेत. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने चाललंय त्याच पद्धतीने चालू द्यात आणि ज्यावेळी त्यांना सगळं काही आठवेल आणि डॉक्टर सांगतील तेव्हा बघूयात आपण काय करायचं ते, असं म्हणून रागिनीने स्टाफला चांगलंच गुंडाळलेलं असतं आणि आकाशला भेटण्यापासून थांबवलेलंही असतं. तर पौर्णिमा अभिजितला कॉल करते आणि अभिजितला ती चुगल्या करत असते आणि अभिजितचे कान भरायचं काम करत असते आणि अभिजितला ती सांगत असते की हीच ती योग्य वेळ आहे. याच योग्य वेळेमध्ये तुम्ही आईला आणि आकाशला अंधारात ठेवून प्रॉपर्टीचा काही हिस्सा फक्त तुमच्या नावावर करून घ्या. आणि आकाश तर आता शुद्धीवर आलाय म्हटल्यावर आत्तूचं खरं रूप तर आकाशला माहित नाहीये, परंतु तुमचं खरं रूप तर आकाश समोर आलंय. त्यामुळे आता हीच ती योग्य वेळ आहे ज्यातून तुम्हाला सावरायला पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला प्रॉपर्टीचा निम्मा हिस्सा तुमच्या नावावर करायला पाहिजे. पौर्णिमाने अभिचे चांगलेच कान भरवून ठेवलेले असतात आणि अभि देखील या गोष्टीचा विचार करत असतो की समजा उद्या जर आकाश म्हटला की प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर करा, तर आईच्या नावावरही काही जाणार नाही आणि माझा तर संबंधच येत नाही, कारण मला नाही वाटत की आकाश माझ्या वाट्यावर काही येऊ देईल. पौर्णिमाचं म्हणणं आता अभिला डिक्टो पटत असतं आणि अभि आता त्यावर विचार करायला लागतो आणि हे सगळं कसं घडवून आणायचं याबद्दल प्लॅनिंग करू लागतो. सर्व स्टाफ आता रागिनीचे इकडे बोलणं ऐकत असतो, परंतु रागिनीच्या तोंडावर ते हो हो म्हणत असतात आणि आकाश सरांना आम्ही भेटणार नाही असं सांगत असतात. जेव्हा रागिनी तिथून निघून जाते, आता स्टाफ हा आकाशला भेटायला आलेला असतो. स्टाफ मधील कर्मचारी आकाशला म्हणत असतात की आकाश सर, खरं तर तुम्ही पुन्हा कंपनीत यावं, कंपनी जॉईन करावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. तर आकाश सुद्धा त्यांना म्हणत असतो की खरं तर मी सुद्धा खूप इंटरेस्टेड आहे, मला सुद्धा कंपनीमध्ये लवकरच जॉईन व्हायचंय. आणि हे ऐकून स्टाफ मात्र खूप खुश झालेला असतो, परंतु या गोष्टीची भनक आता रागिनीला होते. रागिनीला समजलेलं असतं की आकाश लवकरच आता ऑफिस जॉईन करणार आहे, पण तिला या गोष्टीचाही धक्का बसलेला असतो की स्टाफला तिने एवढं समजून सांगितलेलं असतं, आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, तरीही स्टाफ आकाशला जाऊन भेटलेला असतो, आकाशची भेट घेतलेली असते आणि आकाश कंपनी जॉईन करणार आहे म्हणून रागिनी हादरलेलीही असते. घरी आल्यानंतर रागिनी आकाशला म्हणत असते की अरे आकाश, तू कशाला एवढी चिंता करतोयस, आता कुठेतरी तू बरा झालाय आणि उगाच ऑफिस वगैरे जॉईन करायची स्वप्न कशाला बघतोयस, त्यापेक्षा तू आराम कर आणि भूमीची तब्येत सुद्धा ठीक नाहीये. तर आकाश म्हणतो की नाही तू, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी ऑफिस जॉईन करेल उद्यापासून आपलं. रागिनीला मात्र खूप राग येत असतो. रागिनी म्हणत असते की भूमीच्या नादात याला बिझी ठेवण्यामध्ये सुद्धा मी सक्षम ठरत नाहीये. रागिनीला आता काय करावं आणि काय नाही हेच समजत नसतं. तर भूमीला इकडे डिस्चार्ज भेटलेला असतो आणि भूमी लग्नाआधी जसं वागायची, जसं राहायची, अगदी तसंच राहू लागते. तर इकडे अक्का ह्या शुद्धीवर आलेल्या असतात, हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस असतात. त्यानंतर चाळीतल्या लोकांनी त्यांना घरी आणलेलं असतं. जेव्हा चाळकरांना अक्का बघते तेव्हा चाळकरांना ती सांगत असते की मला आकाशला आत्ताच्या आत्ता भेटायचंय, परंतु चाळकरींनाही मोठा प्रश्न पडलेला असतो की अक्कांना नक्की आकाशला का भेटायचंय. परंतु अक्कांना आकाशला भेटायचं असतं कारण आकाशची बातमी त्यांनी पेपरमध्ये वाचलेली असते आणि आकाश महाजन हा खूप मोठा माणूस आहे आणि भूमी महाजन यांची स्मृती गेलीये हेही अक्कांना समजलेलं असतं. आणि मग आता अक्का कसलाही विचार करत नाही आणि भूमीची भेट घेण्यासाठी ताबडतोब त्या देसाईंचं घर गाठतात. अक्का आता भूमीकडे येतात, भूमीची विचारपूस करत असतात. तर भूमी अक्कांकडे बघत असते आणि म्हणत असते की तुम्ही मला ओळखतात का. अक्का भूमीला सांगतात की मला माहितीये तू मला ओळखत नाही, परंतु मी मात्र तुला चांगलीच ओळखते. तुला माहित नाहीये, परंतु गेला 1 महिना तू आमच्याच चाळीमध्ये राहत होतीस. तर भूमी त्यांना म्हणत असते की अहो तुम्ही हे सर्व काय बोलताय, खरं तर 1 वर्षापासून मी कोमात होते. अक्का म्हणतात की तुला कोणी सांगितलं. आता अक्कांना डॉक्टर काय म्हटले ते काहीच माहित नसतं. अक्का भूमीला सांगत असतात की गेल्या 1 महिन्यापासून तू आमच्या चाळीमध्ये सगळ्या आमच्या चाळकरांसोबत राहत होतीस. बरं चल, तू आम्हाला नाही ओळखत हे एक वेळेस ठीक आहे, परंतु पोरी तू तुझ्या खऱ्या नवऱ्याला सुद्धा नाही ओळखत का. अगं तुझ्या नवऱ्याने कितीतरी वेळा त्याच्या जीवावर खेळून तुला वाचवलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्लज्ज दुष्यंतच्या तावडीतून सुद्धा त्यानेच तुला वाचवलं. तुला माहितीये का, आकाशने स्वतःच्या जीवावर
जीवावर खेळून त्या दुष्यंत सारख्या नराधमाला जेलमध्ये पाठवलं आणि दुष्यंतला पकडल्यामुळे तुझ्या नवऱ्याला शौर्य पदक सुद्धा देण्यात आलं होतं. अगं एवढंच काय, तुला जिलेबी आवडते म्हणून तुझ्यासाठी तो अख्खा जिलेबीचा ठेला घेऊन आला होता. तुझ्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन आला होता. तुला ह्या काहीच गोष्टी आठवत नाही का की तुझा नवरा तुझ्यासाठी काय काय करायचा? भूमी आता विचार करू लागते की नक्की हा तोच मुलगा आहे का जो मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता. भूमी आता पूर्णपणे हादरलेली असते आणि ती विचार करत असते की काहीतरी नक्कीच चुकतंय, माझ्या बाबतीत नक्कीच काहीतरी चुकतंय आणि अक्का जे काही सांगताय ते कितीपत बरोबर आणि कितीपत अयोग्य हे मला काहीच माहित नाहीये. त्याच वेळी आता अक्का आकाशची भेट घेण्यासाठी जातात आणि आकाशला बघून त्या म्हणत असतात की आकाश बाळा, तू मला ओळखलंस का? आकाश अक्कांना म्हणत असतो की अक्का, अहो तुम्ही इतके दिवस मला मुलासारखं जपलं, मुलासारखं वाढवलं, तुम्हाला थोडीच मी विसरेल. आणि अक्का, बरं झालं तुम्ही आलात. अहो भूमी तर मला ओळखतच नाहीये. अक्का आकाशला म्हणतात की आकाश, मी आताच भूमीला भेटून आले आणि भूमीला मी 2-4 गोष्टी समजूनही सांगितल्या. आता सगळं सांगितल्यावर म्हटल्यावर आकाश आता अक्काला विचारतो की अक्का, भूमीला काही त्रास तर नाही झाला ना? अक्का म्हणतात की आकाश, अरे तू अजिबात काळजी करू नको, तिला 2-4 गोष्टी मी चांगल्याच समजावून आलेत आणि मला फक्त भूमीला सांगायचं नव्हतं तर मला तुलाही 2-4 गोष्टी समजून सांगायच्यात. तुला एक गोष्ट माहितीये का, भूमीच्या आजच्या परिस्थितीला आणि तुझी ही हालत अशी करणाऱ्याला तुझ्या घरातलेच लोक जबाबदार आहेत. तुला माहितीये का, जेव्हा मुकादमांकडे तू तुझा पगार आणण्यासाठी गेला होता त्याच वेळी तुझी आत्या आणि तुझा तो आतेभाऊ आभी हे दोघंही घरी आले होते आणि त्या दोघांनीही भूमीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ते दोघंही तुला शोधत होते. त्यावेळी भूमीला मी अहमदाबादचं तिकीट काढायला सांगितलं होतं आणि भूमी तुलाही घेऊन जाणार होती आणि ती जेव्हा जात होती तिकडं त्याच वेळी त्या लोकांनी तिला किडनॅप केलं. आकाश म्हणतो की अहो अक्का, काय बोलताय तुम्ही हे सर्व? तेव्हा अक्का म्हणतात की त्यांनीच तिला किडनॅप केलंय की नाही हे तर मी ठामपणे नाही सांगू शकत, परंतु त्यांनी तिला मरणाची धमकी दिली होती हे तर मी ठामपणे सांगू शकते. अक्कांनी आता 2 गोष्टी केलेल्या असतात. एक म्हणजे भूमीचे डोळे त्यांनी उघडलेले असतात आणि दुसरी म्हणजे आकाशला आभीची आणि रागिनीची सच्चाई सांगितलेली असते. तर मित्रांनो, आता ही मालिका एका वेगळ्याच टर्नला जाणार आहे आणि हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर असेच ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.